हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. ऋतुस रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असा सुजीचा म्हणजे रव्याचा नाश्ता बनवणार आहोत, ब्रेकफास्ट. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत मुलांना, काही मुलांना सुट्ट्या लागल्यात, काही मुलांची परीक्षा बाकी आहे. तर कसं मुलांना खायला दुपारच्या टायमाला किंवा सकाळच्या नाश्त्याला असं वेगवेगळे पदार्थ लागतात, वेगवेगळे डिशेस लागतात. तर आपण असं छान असा हेल्दी असा रव्याचा नाश्ता बनवणार आहोत, रवा आणि बटाट्याचा. तर त्याच्यासाठी ना मी काय केलं, हा मी रवा घेतलेला आहे. ही बघा, ही वाटी भरून मी रवा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरचं कोणतं पण वाटीचं माप सेट करू शकता. ज्या मापाने मी रवा घेतला ना, त्याच मापाने मी हे 2 वाट्या पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे मी 2 बटाटे ग्रेट करून घेतलेले आहेत, हे बघा. आणि त्या 2-3 वेळा मी धुवून घेतलेलं आहे. एक गाजर आहे, त्याला मी ग्रेट करून घेतलेलं आहे, त्याला किसून घेतलेलं आहे. आणि हे 2-3 चमचे मी मटार घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ॲड करायला आहे मसाल्यामध्ये मी हे 2 मिरच्या आहेत, ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत. हे मॅगी मसाला, हे ऑरेगानो घेतलेले आहेत, हे लाल तिखट, थोडीशी मी ब्लॅक पेपर पावडर घेतली आहे आणि मीठ घेतलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे घेऊ शकता. तर चला आता आपण गॅसकडे जाऊया. हे साईडला ठेवूया. हे बघा, पाणी आता उकळायला सुरुवात झालेली आहे. आता आपण हे जे भाज्या आहेत ना, हे आपण ह्याच्यामध्ये ॲड करायच्या. आणि हा बटाटा आहे, तो पाण्यामधून असा हे काढून घ्यायचं आहे, पिळून घ्यायचं आहे. बटाटा, मटार आणि गाजर आपण जे ॲड केले आहे ना भाज्या, त्या थोड्याशा शिजवू द्यायचं आहे, कुक होऊ द्यायच्या आहेत. हे बघा, पाण्याला आता हलकीशी उकळी फुटली आहे. तर आपण आता हे बाकीचे मसाले आहेत ना, ते सगळे ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. मी हे कमी स्पायसी घेतलेलं आहे. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर आणखी तुम्ही आलं लसूणची पेस्ट वगैरे ॲड करू शकता किंवा आणखी मसाला ॲड करू शकता. मी 1 चमचा आणखी मीठ ॲड केलं आहे. हे बघा, पाण्याला छानशी आता उकळी फुटली आहे. आता आपण हे रवा आतमध्ये ॲड करायचा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल ॲड करून घेऊया. पाणी बॉईल करताना मी ॲड करायला विसरली होती. मी आता तेल ॲड केलेलं आहे. तुम्ही पाणी जेव्हा उकळतं ना, तेव्हा तेल 1 ते 2 चमचे तेल ॲड करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं घट्ट व्हायला पाहिजे. हे बघा, छान असं घट्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आता मी ही प्लेट घेतलेली आहे, त्याला मी तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. हे बघा, मी संपूर्ण असं व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता हे थंड होऊ द्यायचं. रूम टेम्परेचरवर आलं ना, तर ह्याच्या वड्या पाडायच्या किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. 1 तास, 1 तासाने फ्रीजमधून बाहेर काढा. छान असं वड्या काढायच्या आणि आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करायचं आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. तर हे बघा फ्रेंड्स, हे अर्धा पाऊण तासात छान असं ड्राय झालेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊया. तुम्ही छोटे मोठे कसे पण पीसेस करू शकता. आणि मी बाजूला पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल ना, तर कढईमध्ये तेल तापत ठेवा. आणि हे सर्वच तुम्हाला जर आता फ्राय करायचं नसेल ना, तर तुम्ही काय करा, ह्याचे पीसेस एअरटाईट कंटेनरमध्ये, एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. तर हे बघा, तेल तापलेलं आहे. आता आपण एक पीस काढून ह्याच्यामध्ये ठेवायचे आहे. हे बघा, मी सगळे टर्न केलेले आहेत. वरून छान असे क्रिस्पी झालेले आहेत. आता खालच्या साईडनी पण क्रिस्पी झाले ना, किंवा आपण काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा फ्रेंड्स, छान असे मस्त गरमागरम सुजी आणि पोटॅटोचे कटलेट्स तयार झालेले आहेत. खायला खूपच छान लागतात, खूप भारी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. लहान मुलांना तर खूपच आवडतील. आणि फ्रेंड्स, हे जो कटलेट आहे आणि हे जो कटलेट आहे, त्याला मी काय केलं, तांदळाच्या पिठामध्ये कोट केलं आणि शेवया असतात ना, शेवयामध्ये पण कोट करून मी फ्राय केलेलं आहे. हे बघा, हे बाकीचे मी असे डब्यामध्ये भरून ठेवले आहेत. हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आणि जेव्हा आम्हाला पाहिजे असेल ना, तेव्हा बाहेर काढायचं आणि
शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खायचं. खूपच छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना नक्की आवडेल. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. पण हे गरमागरमच खायला खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना शाळेच्या सुट्ट्या स्टार्ट झाल्या आहेत तर हे तुम्ही असं करून ठेवा फ्रीझरमध्ये. हे बघा, हे असं फ्रीझरमध्ये करून ठेवा. जेव्हा पण मुलं खायला मागतील तेव्हा काढून तुम्ही त्यांना शॅलो फ्राय डीप फ्राय करून देऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि रेसिपी आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याने मी जे काही नवीन रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा असं भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.